मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वाशिमच्या दौऱ्यावर रामनवमीनिमित्त पोहरादेवीतील जगदंबा देवीची सपत्नीक शासकीय पूजा करणार. नागपुरातील पोदारेश्वर राम मंदिराच्या शोभायात्रेला मुख्यमंत्री उपस्थित राहणार. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित असतील. भारतीय जनता पक्षाचा आज 45वा वर्धापन दिन. राज्यातील सगळ्या जिल्हा आणि कार्यालयातही वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमांचं आयोजन. भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त आज मुंबईतील प्रदेश कार्यालयामध्ये कार्यक्रम. केंद्रीय मंत्री पियुष गोयल, किरीट सोमय्या आणि इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार. भाजपचा वर्धापन दिन आणि 1.5 कोटी सदस्यता मोहीम यशस्वी. यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी ऑनलाईन बैठक घेणार. फडणवीस भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार. पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यामध्ये भिसे कुटुंबियांचा आरोग्य विभागाच्या चौकशी समितीकडून जबाब नोंद. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या संबंधित डॉक्टरची स्वतंत्रपणे चौकशी होणार. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात झालेल्या मृत्यू प्रकरणाची दखल घेत असून या संदर्भात योग्य ती कारवाई होतीये. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. विनाकारण शोबाजी करणं बंद झालं पाहिजे असंही फडणवीसांचं वक्तव्य. त्या 2 जुळ्या मुलींचा उपचार खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर राज्य सरकार कारवाई करणार की नाही? राज्य सरकार हे रुग्णालय ताब्यात घेणार का? आमदार आदित्य ठाकरे यांचे राज्य सरकारला सवाल. घटनेत राजकारण करायचं नाही, मात्र त्या कुटुंबाला न्याय मिळायला हवा. आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. आमदार अमोल मिटकरींनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागितली. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांचं मन दुखावलं असल्यास मिटकरींकडून दिलगिरी व्यक्त. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानावर राधाकृष्ण विखे पाटील नाराज. शेतकऱ्यांच्या विषयावर बोलताना प्रत्येकानं संयम बाळगला पाहिजे. विखे पाटलांचा कृषी मंत्री कोकाटेंना सल्ला. कृषी मंत्र्यांनी केलेलं वक्तव्य शेतकऱ्यांची थट्टा करणारं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मनीष जाधव यांचं वक्तव्य. कोकाटेंच्या राजीनाम्याचीही मागणी केली. मातोश्रीजवळ बॅनर लावत शिंदेंच्या सेनेनं ठाकरेंना डिवचलं. धनुष्य शोभे प्रभू श्रीरामाच्या हाती, आ रहे हे भगवाधारी असं बॅनरवर उल्लेख. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू विधान परिषदेच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता. बच्चू कडू अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी सकारात्मक. डिसेंबर 2026 मध्ये निवडणूक होणार आहे. मनसेच्या सध्याच्या आंदोलनाला मराठीचं आंदोलन म्हणणार नाही. संजय राऊतांचा मराठी आंदोलनावरून मनसेवर निशाणा. मराठीसाठी आम्ही आंदोलनं केली, पण कुणाच्याही कानाखाली मारली नाही. प्रमुख असणाऱ्यांच्याच कानाखाली मारली पाहिजे, राऊतांची टीका. राज ठाकरेंनी मनसैनिकांना आंदोलन मागे घेण्याचा आदेश दिला असला तरी बँकांवर आमचं बारकाईनं लक्ष असेल. मनसे नेते मनोज चव्हाण यांची प्रतिक्रिया. मुंबईच्या दहिसरमधील झेप्टो कंपनीच्या गोदामाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी टाळं ठोकलं. झेप्टोच्या गोदामात उंदीर सापडल्याचा मनसेचा आरोप. माझगाव कोर्टाचा करुणा मुंडेंच्या बाजूने निकाल. युक्तिवादानंतर धनंजय मुंडेंची याचिका फेटाळली. वांद्रे न्यायालयाचा निर्णय कायम. करुणा मुंडेंना 2 लाख रुपयांची पोटगी कायम राहणार. करुणा मुंडेंकडून कोर्टात लग्नासंदर्भातलं स्वीकृतीपत्र आणि धनंजय मुंडेंचं इच्छापत्र सादर. स्वीकृतीपत्रात करुणा यांच्याशी धनंजय यांनी 9 जानेवारी 1998 रोजी वैदिक पद्धतीनं लग्न केल्याचा उल्लेख, तर इच्छापत्रामध्ये करुणा यांची पहिली पत्नी असा उल्लेख. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबन गाण्याच्या प्रकरणात कुणाल कामराला मुंबई पोलिसांसमोर 3ऱ्यांदा समन्स बजावण्यात आलं होतं, पण ते गैरहजर राहिलाय. पोलिसांनी पाठवलेल्या समन्सचं पालन न करण्याची कामराची ही 3री वेळ आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज नाशिक दौऱ्यावर. दुपारी काळाराम मंदिरात दर्शन घेणार. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी 12 एप्रिल रोजी किल्ले रायगडावर 345वी शिवपुण्यतिथी तसंच शिवसमाधी जीर्णोद्धार शताब्दी कार्यक्रमाला उपस्थित राहणार. राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून ताफा थांबवून अपघातग्रस्ताला मदत. खेड दापोली महामार्गावर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या व्यक्तीला स्वतःच्या गाडीतून त्यांनी रुग्णालयात दाखल केलं. वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात आवाज उठवणाऱ्या खासदारांचे उलेमांनी आभार मानले. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचेही पत्रकार परिषदेत उलेमांनी आभार मानले. विधेयकाविरोधात आंदोलन करण्याचाही इशारा दिला.
प्रकृतीच्या कारणास्तव वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या मतदानावेळी अनुपस्थित होतो. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रेंची प्रतिक्रिया. सह्याद्री सहकारी कारखाना निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडली. 80.98% मतदान. आज सकाळी 8 पासून मतमोजणीला सुरुवात. 21 जागांसाठी 70 उमेदवार निवडणूक रिंगणात. राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी नांदेडच्या माहूर गडावरती रेणुका देवीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी देवीची पूजा देखील केली. मुंबईच्या विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाच्या आवारात नटश्रेष्ठ विक्रम गोखले यांच्या तसबिरीचे लोकार्पण आमदार प्रताप पराग अळवणी यांच्या हस्ते आणि गोखले परिवाराच्या उपस्थितीत हा लोकार्पण कार्यक्रम झाला. जलवाहिनी कामकाजामुळे वांद्रे-कुर्ला संकुल परिसरातील पाणीपुरवठा मंगळवार 8 एप्रिल रोजी संध्याकाळी 2.5 तासांसाठी खंडित. पुढील 4 ते 5 दिवस पाणी गाळून आणि उकळून प्या, महानगरपालिकेचं आवाहन. मुंबईहून घोडबंदर आणि नाशिकच्या दिशेनं जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली. मेट्रो स्टेशनच्या कामानिमित्त माजिवडा उड्डाणपूल 15 दिवस बंद राहणार. मुंबईतील CRZ घोटाळ्याची राज्य सरकारनं दखल घेतली. अनधिकृत बांधकामं निष्कासित करण्याचे निर्देश दिल्यानंतर शासनानं अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई सुरू केली. ABP माझानं सर्वप्रथम ही बातमी दाखवली होती. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या दुरुस्तीचं काम अंतिम टप्प्यात. पावसाळ्यापूर्वी छताच्या वॉटरप्रूफिंगच्या कामाला गती. आषाढी एकादशीनिमित्त वेळेत काम पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. गोंदिया बल्लारशाह रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला केंद्र सरकारची मंजुरी. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला. 249 किलोमीटरच्या प्रस्तावित रेल्वे मार्गाला 4,819 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी. बुलढाणा पोलिसांचा ऑन द स्पॉट FIR उपक्रम. कोणतीही घटना घडल्यास पोलीस घटनास्थळी जाऊन गुन्ह्याची नोंद करणार. जिल्हा पोलीस अधीक्षकांची माहिती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाची हजेरी. पुढील 2 दिवस जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट. नद्यांच्या प्रदूषणाला महापालिका जबाबदार. घाण पाणी थेट नद्यांमध्ये सोडल्यामुळे नद्यांची अवस्था दिवसेंदिवस वाईट. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका. सांगोला इथं 21व्या महाराष्ट्र सिंचन परिषदेमध्ये विखे पाटलांच्या हस्ते उद्घाटन झालं. धुळे महापालिका क्षेत्रातील देवपूर भागात रस्त्याच्या कामामध्ये 1,64,00,00,000 रुपयांचा गैरव्यवहार. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल गोटे यांचा आरोप. देवपूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली. गडचिरोलीच्या वैनगंगा नदीपात्रात काँग्रेसचं ठिय्या आंदोलन. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई असल्यानं गोसीखुर्द धरणातील पाणी सोडण्याची काँग्रेसची मागणी. मढ आयलंड परिसरामध्ये अनधिकृत इमारतीवर पालिकेची कारवाई. सुमारे 2,000 चौरस फुटाच्या क्षेत्रफळात उभारलेली ही इमारत होती. महापालिकेच्या या कारवाईमुळे परिसरातील अनधिकृत बांधकामांना चाप लागण्याची शक्यता. बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धामसला गावच्या मशिदीमध्ये स्फोट घडवून आणणाऱ्यांवर UAPA अंतर्गत कारवाई. आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी. लातूर शहरातील मुख्य बाजारपेठेतील एका 2 मजली इमारतीच्या गॅलरीचा काही भाग तुटून खाली कोसळला. एक ऑटो आणि 2 दुचाकींचं नुकसान. इमारत जीर्ण झाली असल्यानं महापालिकेनं इमारत मालकाला नोटीस दिली आहे. भिवंडीमध्ये राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाची मोठी कारवाई. बनावट मद्याचा तब्बल 61 लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला. 5 जणांना ताब्यात घेतलं. 1 फरार. भिवंडीमध्ये कोनगाव इथं छापा टाकला. बदलापूरमध्ये कॅन्सर पीडित 13 वर्षीय मुलीवरती अत्याचार. केमोचे उपचार घेताना गर्भवती असल्याचं समोर. ओळखीच्या व्यक्तीनं मुलीवर अत्याचार केल्याची माहिती. संबंधित आरोपीला अटक. नाशिकच्या साकूर फाट्याजवळ मिनी ट्रॅव्हल बस आणि डंपरचा भीषण अपघात. 11 जण गंभीर जखमी. गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील इटियाडोह धरणाच्या कालव्यामध्ये वाहून गेलेल्या मुलाचा मृतदेह सापडला. मित्रांसोबत कालव्यामध्ये अंघोळीला गेला असताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. यवतमाळच्या दिग्रस शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कापसाच्या 2 दुकानांना आग. दुकानाच्या छतावर इलेक्ट्रिकचं काम सुरू असताना स्पार्क होऊन आग लागली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.